गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल आपण इथं थांबलो होतो ओंकारेश्वरमध्ये. हे विश्रामगृह आहे, इथं थांबलो होतो. तर इथं टेंट लावलं होतं मी, कारण मच्छर लय चावत होते. याला मॉस्किटो नेट असते टेंटला, त्यामुळे ते टेंटमध्ये थांबलो होतो. आणि फायनली आज आपण 4 दिवसानंतर ह्या पॅन्टीला आराम देतोय, कारण ही पॅन्ट 4 दिवस घालत होतो कंटिन्यू. आता दुसरी पॅन्ट घातली. शर्ट तर मी रोज बदलत असतोय, पण पॅन्ट एकच 4 दिवस ओढत होतो. या पॅन्टला आराम दिलाय. आता दुसरी पॅन्ट घातली म्हणजे घालायची नाही, घातली. तर चला भेटूया पुढे गेल्यावर. आता हे आवरायलाच मला अर्धा तास लागतंय. टेंट लावलं ना, टेंट काढायला अर्धा तास लागतो. हॅलो मित्रांनो, तर आता निघालोय मी इंदोर च्या दिशेने. इंदोर इथनं 60-62 किलोमीटर आहे. तर सकाळीच निघालो होतो ना, मग थांबलो इथे. ॲपल लावला होता, त्याकडून ॲपल घेतलंय आणि खातोय. आता खाऊन निघतोय. नाश्ता करायचा आहे, पण नाश्त्यावाले अजून उघडले नाहीत जास्त करून. चल भेटू पुढे गेलो. मित्रांनो, तर थांबलोय आपण एका ठिकाणी. हे म्हणजे देवेंद्रच्या मम्मीने दिलेले लाडू आणि मी आणलेलं फरसाण खातोय, कारण हे लई दिवस टिकणार नाहीये, खराब होईल, त्यामुळं खाऊन टाकतो आता. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आज आहे इंदोरमध्ये. आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर आज इंदोरमध्ये आहे मी उज्जैनकडे जाताना इंदोरमध्ये आलो होतो. राजवाडा पॅलेस पाहिला. होळकर महाराजांनी हा राजवाडा बांधलेला आहे आणि ही टोटल 7 मजली इमारत आहे. तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. आणि खूप सुंदर अशी इमारत आहे. अजून उघडलं नाही इमारत, तुम्हाला बॅक साईडनी दाखवतो. मित्रांनो, खूप सुंदर असा राजवाडा आहे हा. 7 मजली राजवाडा आहे. ही बनवण्याची प्रेरणा त्यांना शनिवारवाडा पाहून आली होती. हे मित्र भेटलेत आपल्याला. ते म्हणतात आम्हाला पण घ्या. कितने बजे खुलेगा ये? आज बंद आहे. तर पाहू शकताय तुम्ही. महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर आज मी इंदोरला आलो होतो. राजवाडा पॅलेस पाहिला. तर तिथं तो तर बंद आहे आता, पण आपल्याला इथं नागपूरचे सगळे मित्र भेटलेत. तर काय म्हणतात ते पाहूया. मी इतक्या लांब ह्या 2 व्हीलरवर चाललोय, पॅशन प्रोवर. तर हा मित्र बोलतोय. काय म्हणशील? तर आम्ही आलो आहे पहिले चिडियाघर म्हणजे बघायला, पण तिथे ते बंद आहे. त्याच्यामुळं आम्हाला राजवाड्याकडे आलो, पण राजवाडा पण बंद आहे आज मंडे असल्यामुळे. तर तिथे आपला राजवाड्यापाशी सर मिळाले आणि त्यांनी फोटो वगैरे काढले. तर आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि खूप मोठा आहे हे, आणि खूप आनंद झाला सरला भेटून, नाही का. तर आता बस आता राजवाडा तर बंद आहे, 11 वाजता खुलणार आहे. तर बस सरसोबत आता आपली भेट झाली आहे. खूप चांगलं वाटलं सरसोबत भेटून. बहुत धन्यवाद, थँक्यू. हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण इंदोरमधनं उज्जैनकडे निघालोय. इंदोरमध्ये गेलो होतो आपण, राजवाडा पॅलेस पाहिला. तर तिथं गेलो होतो, ते बंद होतं. तिथं फोटो वगैरे काढला, त्याची माहितीचा व्हिडिओ काढला शॉर्ट, तो पण दाखवलं मी ह्याच्यात. आणि तिथं आपल्याला नागपूरचे मित्र भेटले होते आणि चांगली सगळी खूप भारी माणसं होती. खुश झाली ती एकदम मला पाहून. तर चला जाऊया आपण उज्जैनला. अगोदर एक व्हिडिओ अपलोड करतो, मग जातो उज्जैनला. इथनं 30 किलोमीटर राहिले मित्रांनो. तर फायनली उज्जैनमध्ये पोचलोय. आता उज्जैनचे मेन एंट्रन्स आहे, इथं पोचलोय. आता इथनं अजून मंदिर किती किलोमीटर आहे? मंदिर अजून 3.5 किलोमीटर आहे इथनं. तर इथं जे त्यांना लय हायफाय हॉटेल, म्हणजे 1800-2000ची घ्यायची असतात त्याला, इकडं हॉटेल आहे. पुढे गेल्यानंतर असे बारक्या रूम असतात, त्या 500-1000 अशा आहेत. लई लक्झरियस 3 स्टार 5 स्टार हॉटेल घ्यायचं असेल ना, तर ह्या रोडलाच भेटतात. आणि आता आपण चाललोय मंदिराच्या जवळच. मी माझ्या ओळखीचं आहे, तिथं हॉटेलमध्ये थांबणार आहे आता. तर चला, पाहू शकता ही एंट्रन्स. मित्रांनो, तर फायनली 5व्या दिवशी रूम घेतली उज्जैनमध्ये. आता इथं काही टेंट लावायला पण पाऊस येतोय आणि जागा पण नाहीये. आणि इथं कपडे जी ओली होती ती वाळायला टाकल्यात, आणि मला काही कपडे आहेत ना, म्हणजे ते धुवायचे, त्यासाठी मी रूम घेतली. आणि ही ओळखीचंच होतं इथं आलो, त्यामुळं इथं रूम घेतली.
तर चला आता दर्शन करून घेऊ. दर्शन करायला जायला फक्त मी रेनकोट घेतलाय, बाकी काय नाही घेतलंय. तर चला चालत वॉकिंग डिस्टन्सवर आहे, गाडी पण पार्किंगला लावली, निघायची आता. चला मित्रांनो, तर पाठीमाग हॉटेल दिसतंय शिवाय म्हणून, तिथं थांबलोय. आणि इथं ह्या ब्रिजच्या पलीकडे गेलं की मंदिराची एंट्रन्स आहे. तर चला जाऊया भंडाऱ्यात, जेवण करूया. भंडारा चालू आहे वाटतं महाकालचा, तर तिथं जेवण करूया आणि जाऊया. मित्रांनो, इथं जेवायला आहे ओंकारेश्वरच्या इथं भंडारा दररोजच असतो, अन्नक्षेत्र ओंकारेश्वर. तर जेवण केलंय, आता निघालोय मंदिराच्या दर्शनाकडे. काल के महालोक में आपका स्वागत है. चलो, समोरच पाहू शकताय तुम्ही, एकदम मस्त गणपती बाप्पांची मूर्ती आहे. इथलं मेन एंट्रन्स आहे. स्टेबिलिटी नसेल बहुतेक फोनला, ते मी द्यायचा प्रयत्न करतोय. पाहू शकताय मेन एंट्रन्स. ही गणपती बाप्पांची मूर्ती. चला जाऊया आत. इथं किती व्हिडिओ काढला तरी कमीच आहे. तुम्हाला छोटे छोटे पार्ट दाखवतो मी फक्त. इकडून आलं तर हे मंदिर पाहू शकता. ही भिंत अशीच शेवटपर्यंत जाते. रोड एकदम मस्त आहे दिसायला. फायनली मंदिरात एंट्री केली आता. म्हणजे मेन गेट मधनं. मंदिर लय लांब आहे. मेन जिथं सभा मंडप आहे, जिथं लाईन लागते ते लांब आहे. अर्धा किलोमीटर चालत जायचे अजून. इकडं पाहू शकता हे स्पॉट. इथं सगळी फोटो काढतो. इथं 4 सिंह आहेत मध्ये. महादेवाची मूर्ती. तिकडं पण पाहू शकताय. इथं 5 साधू आहेत. काय ते त्याचं मिनिंग असतंय, मी सर्च करून सांगेल तुम्हाला. चला बाय बाय. गर्दी नाही आहे मित्रांनो, हे मोकळंच आहे सगळं. श्रावण महिन्यात सगळं भरलेलं असतंय फुल. डायरेक्ट आपण पुढच्या ह्याच्यात जातोय. चल, तिकडून पळत चाललेत लोक बा. एका टप्प्यातनं दुसऱ्या टप्प्यात जायला असे रॅम्प आहेत दुसऱ्या फ्लोअरला. मित्रांनो, कुठं थांबायला लागलंच नाही, चालतच चाललोय. लाईनच नाहीये, एवढी काय गर्दी नाही. चला, हे मंदिर आहे इकडं. हर हर महादेव. मित्रांनो पाहू शकता, शिवलिंग दिसलं आता. दिसलं का? हर हर महादेव. मित्रांनो, तर आपण फायनली उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन केलं आहे. 5व्या दिवशी आपण 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलेलं आहे, उज्जैनचं महाकालेश्वर. तर महाकाल उज्जैनचं याचं दर्शन झालेलं आहे यांचं. तर आपण आता जाणार आहे कालभैरव मंदिर. तर अतिशय सुंदर दर्शन झालं, गर्दी वगैरे काही नव्हतं. लगेच दर्शन झालं, आलो आणि लगेच दर्शन पण झालं. तर चला जाऊया, तुम्हाला मंदिर दाखवतो, थोडा परिसर. हे पाहू शकता, हे मंदिर आहे. 3 मजली मंदिर आहे. ह्याच्या खाली ज्योतिर्लिंग आहे. सर्व लोक फोटो काढतात तिथे. मित्रांनो, असे 18 फुटी 8 मूर्त्या आहेत आणि 15 फुटी 13 मूर्त्या आहेत सगळ्या. अतिशय सुंदर असा परिसर आहे हा. त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो पुढच्या पार्टमध्ये बघा तुम्ही. तर ह्या अशा मूर्त्या आहेत एकदम 8 आणि 15 23 नाही 31 मूर्त्या आहेत सगळ्या. तर चला पुढच्या पार्टमध्ये पाहू. मित्रांनो, फायनली आपण महाकालचे दर्शन, महाकालेश्वर उज्जैनचे दर्शन करून आलेलो आहे. आणि आता आपण जाणार आहे कालभैरवनाथ मंदिर उज्जैनलाच. तर हे मी नंतर रेकॉर्ड करतोय. याच्या अगोदरच्या त्या 2 क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या ना, ते पूर्ण अडकतात, त्यामुळं हे आत्ता रेकॉर्ड करून मध्ये टाकतोय. भैरवनाथ मंदिराकडे जाताना ट्रॅफिक लागते असं. म्हणजे आजच लागलंय. मी 2 वेळा आलोय, त्यावेळेस सकाळ सकाळ आलो होतो, त्यामुळे नव्हतं लागलं. आज आहे. तर चला, मॅपमध्ये पण सगळं पिवळं दाखवतोय. मित्रांनो, तर आपण निघालोय कालभैरवनाथ मंदिराचं दर्शन करायला. म्हणजे त्यांना दारू पिणारे महादेव असे पण म्हणतात. तर ते मंदिराच्या जवळ आलोय मी. ते मेन म्हणजे महाकाल मंदिरापासून नाही वे,
एक रोड आहे त्या रोडनी 5 किलोमीटर आहे आणि दुसरा रोड आहे त्याने 7.5 किलोमीटर आहे. तर मी 7.5 किलोमीटरवाल्याच रोडने आलेलो आहे. मला तेव्हा माहीत नाही रोड कुठला आहे, त्यामुळं मॅपनी जो दाखवला त्या रोडने आलो आहे मी. तर चला जाऊया आता दर्शन करूया. मित्रांनो तर गाडी इथं पार्किंग केली, आलोय फायनली कालभैरवनाथ मंदिराचं दर्शन करायला. तर चला जाऊया. इथं गाडी पार्किंग केली, चप्पला ठेवून निघूया. गर्दी दिसती पण चल. चप्पल ठेवली, आता निघालोय. प्रसादाचं आहे मित्रांनो, सगळे प्रसाद आहे. चला लाईन दिसते भरपूर. प्रसादामध्ये दारू घ्यायची असेल तर इथं अवेलेबल आहे ते प्रसाद, आणि इथनं आपण परचेस करू शकतोय आपल्याला पाहिजे त्या ब्रँडची दारू. पाहू शकता अशा प्रकारे प्रसादाचं हे भेटतं. किती रुपयाला बसलं भाई हे सगळं? हे सगळं बसलं 200 रुपयाची थाली, 200 रुपयाचं हे, 400 रुपये. 400 रुपयाचा प्रसाद आहे एवढा. तर तुम्हाला घेऊ. हे 2 मित्र आहेत आपले संभाजीनगरचे, हे आपल्याला इथं भेटलेले आहेत. तर हे प्रसाद घेऊन चाललेले आहेत. तर चला यांच्याबरोबर चाललोय. दर्शन केलं मी आता. फुल गर्दी दिसते आज. एवढी गर्दी नसती सहजासहजी, पण आज गर्दी. उज्जैनला नव्हती एवढी गर्दी, पण इथं लय गर्दी. तास लागल लाईनला, लय गर्दी. उज्जैनचं दर्शन लगेच झालं, पण इथं गर्दी. चला घेऊया आता. थांबलोय त्या लाईनला, दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही. गर्दी, लय गर्दी. मंदिराची मेन एंट्रन्स आहे. इकडं गर्दी लय, तासभर वेळ लागतोय दर्शनासाठी. मंदिरात आलोय आता आपण. लाईट ढकले काय त्यात. मित्रांनो फायनली कालभैरव बाबाचे दर्शन करून आलेलं आहे. एकदम भारी मंदिर आहे आणि खूप लोक श्रद्धाने येतात इथं. आणि उज्जैनपेक्षा पण जास्त लाईन आहे इथं. म्हणजे उज्जैनला एवढी नव्हती लाईन, पण इथं जास्त लाईन आहे. आणि लोक पाहू शकताय किती लाईन आहे इथं. आता आहे बाहेर ह्याच्यावरून डबल लोक आहेत अजून. तर माझं दर्शन झालंय. तर आता जातो जिथं रूम घेतली तिथं जाऊन थांबतो. तर चला बाय बाय. तुम्हाला पाहू शकताय मित्रांनो किती गर्दी आहे दर्शनासाठी, आणि भरपूर लोक आलेली आहेत. आणि प्रत्येकाने प्रसादामध्ये मदिरा म्हणजे दारू ज्यांची इच्छा आहे ते घेऊन आलेले आहेत. तर खूप श्रद्धा आहे लोकांची इथं. तर चला बाय बाय. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला बाय बाय.